ॲक्युप्रेशर थेरपी जे आहे ते असे पॉईंट्स दिले जातात आणि हे जे काळं निघतंय ना हे आपल्या शरीरातली उष्णता आहे. एवढे काले पाय झालेत म्हणजे पूर्ण आपल्या बॉडीतून हीट बाहेर पडलेले आहे, टॉक्सिन बाहेर पडलेलं आहे. शिवरायाचे शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग आणि फिटनेस चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज मी चालवलो आहे बदलापूरला स्वामीचरण फूट मसाज सेंटर आहे. तिथे पारंपरिक पद्धतीने आपल्या पायाची मसाज केली जाते आणि पूर्वी लोक कसे काचेच्या भांड्याने आपले पाय घासायचे, आपल्या बॉडीतून टॉक्सिन बाहेर काढायचे किंवा आपल्या बॉडी हीट झाली असेल तरी आपले पाय घासायचे. आणि आता आपल्या बदलापूरमध्ये असंच एक स्वामीचरण फूट मसाज सेंटर आहे. तिथे पारंपरिक पद्धतीने आपली फूट मसाज होते आणि आपली फिजिओथेरपी होती. म्हणजे आपल्या पायाच्या कुठल्याही समस्या असेल तर ते लगेच दूर होऊन जातात आणि एकदम आपण रिकवर होतो. तर आज मी तिकडेच जाणार आहे आणि आपल्या पायाची मसाज करून आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन आहे की नाही हे आपण चेक करणार आहोत. तर चला आता पटापट मी निघतोय आणि भेटतोय तुम्हाला स्वामीचरण फूट मसाज सेंटरच्या एंट्री समोर. फ्रेंड्स, आपण स्वामीचरण मसाज सेंटरच्या समोर आलेलो आहे. इकडे बघा हा बोर्ड सुद्धा लावलेला आहे आणि इथून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि यांच्याकडे किती मशिनरी आहेत फूट मसाजच्या आणि त्या मसाज केल्याने किती फायदा होतो हे आज आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत. तर चला आतमध्ये जाऊया आपण. नमस्कार बहिणी. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याकडे किती मशिनरी आहेत मसाजच्या? आपल्याकडे ह्या काश्यथालीच्या 3 मशिनरी आहेत आणि प्लस हे बॅक मसाजर, नेक मसाजर, शोल्डर मसाजर आहे, फूट मसाजर आहे. हे असे मशीन्स आहेत आपल्याकडे. आपल्याकडे फूट मसाज करायला आल्यानंतर किती हप्त्यामध्ये जाणवतो? म्हणजे खरंच पाय दुखत असतील, पायाचे प्रॉब्लेम्स असतील तर किती हप्त्यामध्ये आपल्याला फरक येतो? आपल्याला इथे तुम्ही जसं तुम्हाला त्रास असेल तसा फरक जाणवतो. म्हणजे तुम्हाला नॉर्मली त्रास म्हणजे फक्त पोटाचे काही त्रास असतील, म्हणजे ॲसिडिटी वगैरे होत असेल, पित्ताचा त्रास असेल तर हे तुम्हाला 8 दिवसातच फरक जाणवायला लागेल. आणि पाय दुखत असेल, जर खूप जुना तुमचं पाय दुखणं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडे एक 15-20 दिवस तरी ही थेरपी कंटिन्यू घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला स्वतःहून फरक जाणवेल. म्हणजे तुम्हाला मांडी घालताना बसायला येत नाही आहे मांडी घालून, तर तेही तुम्हाला होईल 15-20 दिवसाच्या. किती फायदे होतात मसाज केल्याने? फायदे तर भरपूर आहेत. जसं की सर्वात आधी वात, पित्त, कफ. आपल्या शरीरामध्ये जे हे वात, पित्त, कफचा प्रमाण वाढला की आपल्याला वेगवेगळे आजार होतात. तर ते पहिले तर तुम्हाला ते बॅलन्स करतं शरीरामध्ये आणि आपल्या शरीरात जी उष्णता आहे, टॉक्सिन जे वाढलेलं असतं ते कमी करतं सगळ्यात आधी तर. आणि त्याने मग आपल्या शरीरामध्ये जे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं की आपले जे आजार आहेत ते आपल्या कमी होतात. सर्वात अगोदर प्रोसिजर काय असेल मसाज करायची? तुम्ही काय करता अगोदर? सगळ्यात आधी तर आम्ही पहिले तेल वापरतो. ह्याच्यामध्ये खोबरेल तेल, तिळाचं, राईचं, आयुर्वेदिक तेल आहे स्पेशल बनवलेलं, तूप आहे. तर हे तेल किती प्रकारचे तेल घेता मसाज करायला? खोबरेल तेल, तिळाचं, राईचं, तूप आणि आयुर्वेदिक तेल आहे. तर आयुर्वेदिक तेल हे स्पेशली बनवलेलं आहे ज्याच्यासाठी म्हणजे दुखणं वगैरे असेल त्यासाठी हे आयुर्वेदिक तेल स्पेशली बनवलेलं आहे. आणि जर तुम्हाला वात, पित्त, कफ ह्याचा त्रास काही असेल तर त्याच्यावर आम्ही सजेस्ट करतो तुम्हाला कोणतं तेल घ्यायचं आहे ते. सर्वात अगोदर काय प्रोसिजर असते? सगळ्यात आधी तर पहिले आपण त्यांना व्यवस्थित बसवतो. सिटिंग त्यांची पहिले त्यांना प्रॉपर सिटिंग देतो. त्यानंतर मशीनवर तेल टाकलं जातं. त्यांना विचारतो आम्ही की कोणतं तेल हवं आहे, त्यांना काय त्रास असेल त्याच्यावर त्यांना सजेस्ट करतो कोणतं तेल टाकायचं आहे ते. जसं आता ह्या ताईंना उष्णतेचा त्रास आहे तर आम्ही तूप वापरतोय. हे बघा फ्रेंड्स, जर उष्णतेचा त्रास असेल, बॉडीमध्ये उष्णता असेल तर ती बाहेर काढण्यासाठी तूप मसाज होते. या मशिनरीमध्ये तूप टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे मसाज होते पायाची. अशी किती मिनटं मसाज करता आपण? हे 10 मिनिटाची एक सिटिंग आहे. पण पहिले अगोदर आम्ही तूप किंवा तेल टाकलं की 1 मिनटं पहिले त्याच्यावर पाय फिरवले जातात आणि नंतर मग ते जे स्टाफ आहे आपले ते थेरपी देते. तुम्ही इथे बघू शकता. हे दादा आहेत, आपल्याकडे गेले 4 महिने येत आहेत. त्यांना पॅरालाइज्ड अटॅक येऊन गेलेला आहे आणि त्यांना चालायला त्रास व्हायचा. जेव्हा ते फर्स्ट टाइम आपल्याकडे आले होते तर त्यांना पकडून घेऊन आले होते. आता ते 4 महिने झाले स्वतःहून चालत आहेत. बराच त्यांच्यामध्ये फरक आलेला आहे. तर तुम्ही हे बघू शकता. हे आपले स्टाफ असे म्हणजे तुम्हाला काय त्रास असेल ना त्याच्यावर पॉईंट्स देतात. ॲक्युप्रेशर थेरपी जे आहे ते असे पॉईंट्स दिले जातात आणि हे जे काळं निघतं आहे ना हे आपल्या शरीरातली उष्णता आहे. जे एक्स्ट्रा टॉक्सिन्स आपण म्हणतो, विषारी घटक जे आपल्या शरीरामध्ये असतं ते असं निघतं. तुम्ही कोणत्याही काश्याचं वापरली वाटी वगैरे तर जर उष्णता असेल तर आपले हे असं काळं निघत राहतं. यांना आता पॅरालिस अटॅक आला होता तर यांची कुठल्या तेलाने मसाज करता तुम्ही? ह्यांना आम्ही आयुर्वेदिक तेल वापरतो. यांच्यासाठी आयुर्वेदिक तेल वापरला जातो. हां, हे बघा किती टॉक्सिन वगैरे निघालं आहे. पूर्ण पाय बघू शकता तुम्ही किती काले झालेले आहेत आणि अशा प्रकारे हातात पकडून पूर्ण मसाज केली जाते. हा काशाचा भांडा आहे, त्याच्यावरती ऑइल टाकून पूर्ण पायाचे पॉईंट्स असे दाबले जातात आणि मग आपल्या पायाची मसाज होते. अशा प्रकारे त्या ताई पूर्ण पाय पकडून एकदम मसाज वगैरे करतात त्यांची आणि आपण त्या
कस्टमर करून जाणून घ्या. नमस्कार दादा, नमस्कार, बोला. आपण किती महिन्यापासून इकडे येता? 4 महिने झाले ते. 4 महिने. हो. 4 महिन्यामध्ये आपल्याला काही फरक पडला का इकडे? हो, खूप पडला ते. पकडून आणायचे. अशा पहिले तुम्हाला पकडून आणायचे, हा, आता तुम्ही स्वतःहून येता? हो, स्वतःहून तुमचा. पायाची मसाज केल्यानंतर तुम्हाला घरी गेल्यावर आराम वाटतो का? हो, जी झोप लागते शांत. शांत झोप लागते. हो. पहिले पेनिंग वगैरे होती, तशा प्रकारे पेनिंग पूर्ण आता होते का? नाही, पेडिंग वगैरे नाही. नाही होते. हो, यांना आपण विचार घेतलं. आता इकडं साईडला ताई आहेत, त्यांना सुद्धा आपण विचारणार आहोत. पहिले चालणं वगैरे जास्त जमायचं नाही, म्हणजे 2 पावलं चालले की ते थकायचे आणि नाही होत बोलायचे. आता कसं कंटिन्यू 15 मिनटं अर्धा तास आम्ही वॉकिंग करतो, म्हणजे खूप फरक आहे. तुम्ही सकाळ संध्याकाळ येता की रोज येता? नाही, सकाळी असतं त्यांचं. तुम्ही सुद्धा इकडे मसाज करून घ्यायला लावलेले, तुम्हाला काय फरक जाणवतो का? ॲक्च्युली माझी ॲसिडिटी खूप कमी झाली आहे अच्छा. आणि जो कामावरून आल्यावर स्ट्रेस असतो तो पण खूप हलका होतो, अच्छा. म्हणून मी पण घेते इथे मसाज. तर फ्रेंड्स, बघितला आपण 2 कस्टमरचा रिव्ह्यू वगैरे बघितलं, त्यांच्या किती चांगला रिझल्ट आलेला आहे. तुमचे गुडघे दुखत असतील, टाचा, पाय, कंबर किंवा शरीरात पित्ताचं प्रमाण वाढलं असेल, डोळ्यांना त्रास होत असेल, डायबिटीजमुळे आता तुम्ही बघता की बरेच लोकांच्या पायांना त्रास होतो आहे. डायबिटीज, बीपीमुळे बरेच गोळ्या औषधं खायला लागतात. तर मेन ही थेरपी असं आहे की आपल्याला गोळ्या औषधं कमी होतात. हे थेरपी आपले पायांवरती हे जे पॉईंट्स दिलेले आहेत, हे मेन पॉईंट्स आहेत 1 ते 24 नंबर. हे जे आपले इथे जसं डोक्याचा पॉईंट आहे, तर तुम्हाला डोक्याचा जर त्रास असेल तर हे आपली जी स्टाफ आहे ते तुम्हाला तसे ते पॉईंट्स दिले. तुम्ही जर सांगितलं की तुम्हाला डोकं दुखतंय तर तुम्हाला डोक्याचा ते पॉईंट, ॲक्युप्रेशर पॉईंट दिले इकडे जाणार. पूर्ण पॉईंट्स दिलेत. 1 नंबरला डोकं दुखत असेल तर हा पॉईंट्स दिलेला आहे अंगठ्याच्या इकडे, आणि 2 नंबरचा तर हा पॉईंट्स इकडे, 2 नंबरचे पॉईंट्स इकडे दिलेले आहेत बोटांच्या वरती, आणि 3 नंबरचा पॉईंट्स कुठे असतो हे सर्व पॉईंट्स तुम्हाला माहीत पडणार आज इकडे आल्यानंतर. इकडे बघा, आणि या आजारावरती आपले पॉईंट्सची मसाज झाली का हे आजार कधी आपल्या बॉडीमध्ये राहत नाही आणि पूर्णपणे क्लिअर होऊन जातात. सॉरी, लबूरमध्ये राहतात लोक, त्याचे गुडघे दुखतात, पाय दुखतात किंवा पाय भरलेले असतात किंवा बॉडीमध्ये जलवात असतो किंवा आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन असतो, हे कशाप्रकारे बाहेर काढायचं आणि आपल्याला कशाप्रकारे आराम मिळणार आहे हेच दाखवण्याचा हेतू होता. चला आता मी स्वतः अनुभव घेतो या गोष्टीचा. बघा, आता ही खुर्ची वगैरे पुढे ढकलली, हां खुर्ची वगैरे वरती घेतली, अशा प्रकारे एकदम परफेक्ट आपल्याला सांगलं का टेकून राहा तुम्ही. हो, माझ्या पायांच्यामध्ये एक त्रास आहे, म्हणजे माझे पाय आहेत ना जास्त वेट असल्यामुळे इकडे दुखतात, तर तो त्रास मला इकडे झालेला आहे. आपल्या बॉडीमध्ये जास्त वेट झाल्यामुळे आपली बॉडी जास्त वेळ उभा राहिलो का माझे पाय वगैरे दुखायला लागतात आणि मी जास्त वेळ उभा राहू शकत नाही. हे माझं नवीन आजार झालेलं आहे. म्हणजे बॉडीमध्ये वेट वाढला का आजार स्वतःहून घर करतात, त्यांना कोण सांगायला जात नाही किंवा बोलवलं जात नाही. आणि आता मी यांच्याकडे आलेलो आहे कारण मला या त्रासामधून खरंच आराम मिळणार आहे का हे बघणार आहोत. ताईंनी इकडे ऑइल टाकलेलं आहे. आता आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन असला तर आपले पाय ॲटोमॅटिक काळे होणार आहेत. टॉक्सिन कशा प्रकारे बाहेर काढलं जातं हे तुम्हाला दाखवणार आहेत. बघा त्या काकांचे पाय कसे काळे झाले आहेत, आणि तिकडं तुम्ही काशाचं भांडं बघू शकता, पूर्णपणे काळं झालेलं आहे. पहिली हे पाय काळे झाले तर हे पूर्ण आपल्या बॉडीला टॉक्सिन वगैरे असतं का? हो, आपल्या शरीरात टॉक्सिन्स असेल तर ते बाहेर निघेल. जसं आता तुम्ही बघू शकता हे ताईंचं, या ताईंची प्लेट पूर्ण क्लीन आहे. म्हणजे ताईंच्या बॉडीमध्ये अजिबात टॉक्सिन नाही. बघितला तुम्ही, ताईंच्या बॉडीमध्ये अजिबात टॉक्सिन नाही आहे. आणि इकडे माझे पण पाय काले होत चालले. इकडे बघा, इकडे बघू शकता तुम्ही, माझ्या बॉडीतून टॉक्सिन निघायला लागलेला आहे. इकडे बघा कशा प्रकारे हा पाय काले होत चाललेला आहे माझे, म्हणजे पूर्णपणे हा काशाचा भांडा काला होत चाललेला आहे, टॉक्सिन बाहेर निघत चाललेला आहे. खरंच याचा अनुभव आपल्याला समोरासमोर दिसत आहे. या काशाच्या भांड्यावरती पुरा प्लेन भांडा होता, थोडाही काही दाग नव्हता, पण आपण तेल टाकून मसाज केल्यानंतर आपल्या बॉडीत कशा प्रकारे टॉक्सिन निघते. इकडे बघा, रोज यावं लागतं का मसाज करायला? हो, तुम्ही जितकं रोज डेली मसाज घ्याल तितके फायदे तुम्हाला लवकर जाणवतील. म्हणजे डेली आलो तर आपण याचा खूप जास्त फायदा होणार. हां, खूप जास्त फायदा हप्त्यातून होणार. म्हणजे 1-2 वेळा आलं तर? फक्त म्हणजे माझ्यासारखा माणूस रिलॅक्सेशनसाठी तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आठवड्यातून 1-2दा येऊ शकता. पण तुम्हाला काही त्रास असेल, जसं गुडघेदुखी आहे, तर तुम्ही ह्याची एक कंटिन्यू महिनाभर जरी ही थेरपी घेतली तरी तुम्हाला ह्याचा आराम जाणवेल. अच्छा, इकडे बघा या ताईकडे आलेल्या आहेत आणि याही आपले पाय, पाय हलके ना? त्रास म्हणजे तेच वजन वाढल्यामुळे ना आपल्या पायाला तिथे पॉईंट्स आहेत ना, हे ॲटोमॅटिक दुखतात. म्हणजे घरी असलो ना, मी जास्त उशीर उभा राहिलो, कुठे फिरायला गेलो, चाललो ना, तर माझे पाय ना दुखायला चालू होतात. म्हणजे इकडे दुखत नाही आहेत, हे इथे दुखतात, समोर खाली इकडे दुखतात. आणि जर घरी गेलो ना की पोरांना सांगलं त्याच्यावरती उभा राहतात, ते उभा राहिले का तिथून आवाज येतो कटकन म्हणून, असं कटकन वाजला ना की मग तेव्हा आराम पडतो. तोपर्यंत मी झोपूच शकत नाही, एवढा त्रास होतो मला. हा याच्या अगोदर मला त्रास नव्हता, फक्त आता वजन वाढल्यामुळे हा त्रास झाला आहे. हे टॉक्सिन्स निघणं म्हणजे आपल्या खाण्यावर पण आहे.
जसे आपण काही वस्तू काही भाज्या पण आहेत अशा की जे आपल्या बॉडीमध्ये हीट निर्माण करतं, तर त्याने पण आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स जे जमा होतं ते निघत राहतं. बघा, विचार करायची गोष्ट आहे का मी फक्त घरी उकडलेलाच खातोय, म्हणजे बॉईल चिकन खातोय, बॉईल अंडे खातोय आणि प्राऊड्स खातोय. मी तर इतर लोकांसारखं अन्न खात सुद्धा नाही आहे, तरी माझ्या बॉडीमध्ये टॉक्सिन असू शकतो. तर काही काही लोक म्हणजे बाहेरचा हॉटेलला जाणं, रोज वडापाव खाणं, समोसे खाणं किंवा असे बाहेरचे खूप असे आहार खाणं ते खातात, तर त्यांच्या बॉडीमध्ये किती प्रकारचा टॉक्सिन असेल. तर असं मी बोलत नाही का मी चांगला खातो म्हणून. मी इकडं बघा, मी चांगला खातो तरी माझी आई हाल आहे. तर भाऊ, तुम्ही काय काय खाता तुम्ही विचार करा, आपल्या बॉडीमध्ये किती घाण टॉक्सिन असणार आहे आणि आपला पोट पूर्णपणे साफ होत नाही आहे, हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. आज खरंच माझे डोळे उघडले. मला आतापर्यंत तरी असं वाटलं होतं का मी खरंच उकडलेला खातोय आणि डाएट फॉलो करतोय म्हणजे माझी बॉडी खूप निरोगी आहे आणि माझ्या बॉडीमध्ये थोडीसुद्धा घाण नसेल असं मला वाटायचा. इकडे आल्यानंतर मला माहीत पडला खूप साऱ्या मशिनरी इकडे आहेत आणि त्याचा फायदा वगैरे होतो. तर मी बोलल्याने आणि अनुभव घेण्याने कस्टमर रिव्ह्यूसुद्धा घेतला आणि आता स्वतः मी अनुभवसुद्धा घेतो आणि हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणारे खरेदीचा फायदा होतो की नाही. तसं आता पटापट आपण फूट मसाज करून घेऊया. इकडे बघा कशा प्रकारे पूर्ण मशीन साफ करून त्या ताईंना मसाज करायला इकडे बसवलेली आहे. त्या इकडे आलेल्या आहेत. ताई, आपण किती महिन्यापासून येतं इकडं? 15 दिवस झाले. 15 दिवस आपल्याला हो, कंटिन्यू येते. कंटिन्यू येते. काय तुम्हाला अनुभव आला इकडे आल्यानंतर? हो, थोडा हाय. जास्त दुखत होते ना पाय माझे. पाय जास्त दुखत होते. हां, मग आता फरक पडलाय. खरंच आपल्या बदलापूरमध्ये खूप सारे लोक आहेत त्यांना पायाचे आजार वगैरे आहेत, तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्या? पायाचे आजार असतील तर इथे येऊन तुम्ही मसाज डेली करू शकता. म्हणजे आपल्या तब्येतीसाठी, हेल्थसाठी चांगलं असतं सर्वांचं. इकडे बघा, ताई बोलल्या की बदलापूरमध्ये राहणारे लोक आपले खूप आहेत, भाऊ बहिणी आहेत, आपल्या बदलापूरचे फॅमिली मेंबर्स आहेत. त्यांच्या पायाचे खूप सारे प्रॉब्लेम असतील, तर त्यांना जर पायाचे प्रॉब्लेम असतील तर स्वामी चरण मसाज सेंटरला तुम्ही भेट द्या आणि इकडे येऊन तुम्ही 1-2 वेळा मसाज करा आणि याचा अनुभव घ्या. तुम्हाला खूप चांगला फरक पडेल. आता आपला टायमिंग इकडे झालेला आहे. इकडे बघू शकता आपले पायातून टॉक्सिन किती निघालेलं आहे आणि इकडे पाय बघू शकता आपले किती काळे झालेले. इकडे बघा, एवढे काळे पाय झाले आहेत म्हणजे पूर्ण आपल्या बॉडीतून हीट बाहेर पडलेलं आहे, टॉक्सिन बाहेर पडलेलं आहे. आणि इकडे भांडासुद्धा बघू शकता. भांड्यावरती पण बघा अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे असं आपल्याला मागे घेतलं ताईंनी आणि आता ताई पूर्णपणे आता पाय सापणार. तर अशा प्रकारे पूर्ण प्रोसिजर असते. 10 मिनटं आपण मसाज घेतली, 10 मिनटामध्ये आपल्या पूर्ण पायातली टॉक्सिन वगैरे बाहेर पडली. अनुभव तर डोळ्यासमोरच आहे तुमच्या. बघा कशा प्रकारे आपल्या बॉडीतून टॉक्सिन बाहेर आलेलं आहे. म्हणजे एवढी घाण आपल्या बॉडीमध्ये असते हे आपल्याला अजिबात अनुभव नसतो. हे बघा अशा प्रकारे पाय पूर्ण क्लिअर करून दिले ताईंनी. म्हणजे आपले तेलावरती पाय कुठे घसरणाने आपल्याला पडायचे पडू शकत नाही कुठे काय, पूर्ण पायावर सापडून दे. सर्वात प्रथम या ताईचा आपण पाया पडतो, कारण त्या ताईने आपल्या पायाला हात लावला आणि आपण स्वतः मुलात शिव बघतोय. आपल्याला आवडत नाही हे कुठल्या स्त्रीने आपल्या पायाला हात लावलं, आपली बहीणसारखी म्हणून ती आपल्या पायाला हात लावलं. फ्रेंड्स, तुम्ही बदलापूरमध्ये राहत असतील आणि तुम्हाला पायाच्या काही समस्या असतील, पाय वगैरे दुखत असतील किंवा आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन असेल किंवा आपल्या बॉडीमध्ये हीट वगैरे असेल, तर इकडे येऊन तुम्ही स्वामी चरण सेंटरला भेट द्या आणि आपली फूट मसाज करून घ्या. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचा घंटा दाबा. जेव्हा जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. चला भेटूया आपण पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तो पण छोटासा ब्रेक. बाय.